हाय फ्रेंड्स, वेलकम टू शीतल स्पेशल। आपल्या ताटामध्ये आपण काही खूप भरपूर व्हरायटी असलेले पदार्थ करतो। अर्थात आता नोकरदार महिलांना रोजच्या रोज काही हे करणं शक्य होत नाही, पण सणासुदीला किंवा सुट्टीच्या दिवशी किंवा काही खास समारंभ असेल, पाहुणे येणार असतील तर ती गृहिणी चारीठाव स्वयंपाक करते। अशा वेळेला नुसती पोळी भाजी किंवा पुरी भाजी चालत नाही, मग डाव्या उजव्या बाजूला एक सुकी भाजी, एक ओली भाजी, चटणी, कोशिंबीर, पापड असं लागतं। त्याच्यामध्ये एक महत्त्वाचा घटक आहे कोशिंबीर, ज्याला मध्ये किंवा नॉर्थकडे त्याला रायता म्हणतात। तर आज मी तुम्हाला वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या कोशिंबिरी कशा करायच्या ते दाखवते। तुम्ही लाल भोपळ्याची भाजी केली असेल, पुऱ्या केल्या असतील, इतरही काही पदार्थ केले असतील, परंतु लाल भोपळ्याचं रायतासुद्धा करता येतं हे तुमच्यापैकी खूप जणांना माहीत नसेल। खूप छान लागतं ते, आपल्यालाही व्हरायटी मिळते। चला आज लाल भोपळ्याचं रायतं कसं करायचं ते आपण पाहूया। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे लाल भोपळा, हा मी पाव किलो घेतला आहे। 6 टेबलस्पून दाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून त्याचं मी कूट करून घेतलं आहे। 6 ते 8 टेबलस्पून दही, चवीप्रमाणे मीठ, 3 टीस्पून साखर आणि नंतर आपल्याला फोडणीसाठी लागणार आहेत मिरच्या। मी 3 मिरच्या इथे घेतल्यात। सगळ्यात प्रथम आपल्याला या दुधीचं साल काढून घ्यायचं आहे। त्याच्यासाठी आपण त्याचे छोटे तुकडे करून घेऊया आणि हे साल आपल्याला पूर्ण काढायचं आहे। अगदी व्यवस्थित साल काढा, कारण नाहीतर ते फार कचकचित लागतं। हे पहा, पूर्ण साल गेलेलं आहे आणि हा भाग पण आपल्याला थोडासा काढून टाकायचा आहे। हे पहा, सगळीकडून आपण हा भोपळा स्वच्छ करून घेतला आहे। याच पद्धतीने आपण संपूर्ण भोपळा स्वच्छ करून घेऊया। हा पहा, आपला सगळा भोपळा स्वच्छ करून झालेला आहे, धुवून घेतला आहे मी चांगला। आता ह्याचे बारीक बारीक तुकडे करून ते मी कुकरला उकडून घेणार आहे। आपल्याला उकडूनच घ्यायचे आहेत, त्याच्यामुळे अगदी छान सुबक एकसारखे व्हायला पाहिजे असं काही नाही। साधारण रफली चॉप करा। लहान मोठे झाले तरी हरकत नाही, फक्त आपल्याला एक मोठा गोळा ठेवायचा नाही म्हणून आपण त्याचे लहान तुकडे करून ठेवतो आहे।
हे पहा, हे तुकडे मी आता या भांड्यामध्ये ठेवून, याच्यात पाणी घालायची गरज नाही आपल्याला. आता हे फक्त कुकरला चांगले शिजवून घ्यायचे आहेत. हा पहा, आपला भोपळा कुकरमध्ये शिजवून घेतला होता. हा मी मॅश करून घेते. आता ह्याच्यात आपण सगळे घटक पदार्थ मिक्स करूया. दाण्याचं कूट, साखर, मीठ, दही. आता आपल्याला याला वरून फोडणी द्यायची. त्याच्यासाठी आपण या मिरच्या चिरून घेऊ. कापून झाल्यात. आता आपण याला फोडणी देणार आहोत. अरे बापरे. इथे मी छोट्या कढल्यामध्ये तेल गरम करत ठेवले फोडणीसाठी. पहिले आपण याच्यामध्ये मोहरी घालूया. मोहरी तडतडली मोहरी तडतडली की मिरची, थोडीशी हळद, पाव चमचा हिंग. आणि आपलं छान मस्त लाल भोपळ्याचं दह्यातलं रायतं किंवा कोशिंबीर तोंडी लावणं म्हणून खायला तयार. तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि मला सांगा तुम्हाला कशी वाटली, आवडली का. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका. अशाच छान छान रेसिपीजसाठी बघत रहा शीतल स्पेशल.